पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। का नाही आलीस माझ्या आयुष्यात? तू का माझ्या आयुष्यात आली नाहीस? तू जर का माझ्या आयुष्यात असतीस ना तर माझं आयुष्य गुलमोहर झालं असतं। बाबा कोणाशी बोलतायत? आता काही वाईट नाहीये, हे थोडंसं पारिजातकासारखं आहे। तू जर का माझ्या आयुष्यात आली असतीस ना तर माझं आयुष्य पारिजातकाहूनही सुंदर झालं असतं। अरे यार, काहीतरी चमत्कार घडायला हवा होता ग, आणि तू माझ्या आयुष्यात यायला हवी होतीस। आपलं लाईफ ना असं गुले गुलजार झालं असतं। एवढं गुले गुलजार वगैरे म्हणतायत म्हणजे बाबा नक्कीच सासूबाईंशी बोलत नाहीये। कोणाशी बोलतात? बाबा रेखाच्या फोटोशी बोलतायत? ते एवढं रोमॅन्टिक? सासूबाई 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 काय म्हणताय सुनबाई? हो मी काहीच म्हणत नाहीये, पण बाबा कोणाला तरी खूप काही म्हणतायत। कुणाला काय म्हणतात काय नीट सांगशील का मला? नाही बाई, तुम्हीच तुमच्या कानाने ऐका, नाहीतर परत मला म्हणाल की मी तुमचे कान भरते। अगं बाई काय झालंय मला नीट सांगशील का? मी कसं सांगू? मला नाही सांगता येणार। तुम्ही बाबांचं बोलणं ऐका फक्त। तुमचा संसार तुटण्यावर येतोय सासूबाई। तुझ्या काही जिभेला हाडबीड आहे की नाही? हा, आमच्या संसारावर उठलेस ते? मी काहीच करत नाहीये, बाबा काय बोलतायत ते बघा, मग तुमचा विश्वास बसेल। चला लवकर। दूध तापत ठेवले नंतर येते, दूध उतू जाईल ते। सासूबाई दूध उतू गेलं ना तर चालेल, पण एकुलता एक नवरा जर हातचा गेला ना तर फार वाईट होईल। चला चला। नको गो बाई, माझा हातचा एक अगं हो ओळखेस कसली सासूला? ते बघा बाबा काय करतायत, कोणाशी बोलतायत। बघू नको ग, अशी माझ्याकडे खरंच बघू नकोस। एक खंत आयुष्यभर राहील की तू माझ्या आयुष्यात नाहीस। मला माहितीये मी तुझ्या लायकीचा नाहीये, पण काहीतरी करून ना आपलं मिलन व्हायला हवं होतं। रेखाशीच बोलतायत ना? त्यासाठी केवढा आकांतांडव करत आलीस? हो सासूबाई, बाबा असं काहीतरी म्हणजे रेखाशी बोलतायत, तुम्हाला काहीच वाटत नाहीये? त्यात काय वाटायचं, नेहमीच आहे नेहमीच। मग काय? सरकार प्लीज डोंट डिस्टर्ब मी। डिस्टर्ब करू नका, काय डिस्टर्ब करू नका। हा, जरा शांतपणे बोला। शांतपणे बोला काय? या तुमच्या रेखा प्रकरणामुळे आपल्या सुनबाईला वाटलं आपला संसार तुटतोय की काय? मग काय, तुम्ही एवढं त्या रेखाशी प्रेमाचं विरहाचं बोलत होतात, सासूबाई तुम्हाला कसं काही वाटत नाही? अगं नेहमीच आहे, त्यांना हुक्की आली ना की बोलत बसत रेखाशी। हो पण तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचा? अगं उपयोग आहे का काही बोलून? हा माणूस रेखामध्ये आकंठ बुडालेला आहे। ही रेखा म्हणजे ना सवत आहे माझी, सवत। म्हणजे तुम्हाला हे सगळं माहितीये? हो मग सासूबाई मला एक कळत नाहीये, तुमचा नवरा दुसऱ्या बाईचा म्हणजे रेखाच्या सौंदर्याचं कौतुक करतो, तो तुम्हाला वाईट नाही वाटत? वाटतं ना ग, खूप वाईट वाटतं, पण करू काय? माझ्या आधी ही त्यांच्या आयुष्यात आली आहे ना, सतत तिचं कौतुक चालू असतं। करू देत ना। अगं त्यांच्या आयुष्यात येणार आहे का ती रेखा? शक्य तरी आहे का? नाही ना। कशात तरी मन रमवतायत ना, रमवू दे, जाऊ दे। कमाल वाटते हा सासूबाई मला तुमची। नाही म्हणजे तुम्ही एवढ्या समजूतदार असू शकता याची कमाल वाटते। म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मी समजून घेत नाही कुणाला? नाही नाही सरकार सरकार ओरडू नका। 1000 वेळा सांगितलंय मी रेखाशी बोलत असताना ओरडायचं नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं। डोंबर तुमचं आता ह्या वयात कसलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत आहे तुमचं? काही वाटतं की नाही तुम्हाला? सुनबाईनं सुद्धा आपल्या कळलंय तुमचे प्रेम प्रकरण। हो, आता हे तुमचं प्रेम प्रकरण अख्ख्या सोसायटीभर कळेल, त्याचं बघा काय ते। मुळात एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे की मी रेखाशी बोलतोय? सांगायचं ना मी एखाद्या मित्राशी बोलतोय। तुझ्यामुळे आज माझा आणि रेखाचा मूड खराब झाला, सॉरी। बघितलंस, हे असं आहे सगळं। त्या रेखा पुढे माझी काही किंमत नाही, शून्य। यांच्या आयुष्यात जर ही रेखा आली नसती ना तर माझं आयुष्य गुलमोहर झालं असतं। कसलं काय नाही कसलं काय, रेखा म्हणे काय। माझी पण खूप इच्छा आहे हो, माझं आयुष्य गुलमोहर व्हावं, पण तुम्ही असताना कसं शक्य आहे? असो असो, फोकस।
माझ्याकडे एक आयडिया आहे. ए अंकू का वेडी झालीयस का तू? अरे ही कसली आयडिया आहे? नाही म्हणजे मला सांग आपण हे कसं करणार? अरे उलट ही बेस्ट आयडिया आहे. बेस्ट आयडिया अजिबात नाहीये. अंकू लक्षात ठेव, हे सगळं आपल्या अंगाशी येईल, सगळं अंगाशी येईल. नाही आपण हे करायलाच नको. नाही 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 नाही. तनू असं काय करतोस रे तू? हो मी असंच करणार आहे, कारण तुझ्या डोक्यात जे काही सुरू आहे ना अंकू, हे सगळं खूप डेंजर आहे आणि मुळात ते शक्यच नाहीये. नाही म्हणजे आईला रेखा कसं बनवणार आपण? त्याचा विचार तू का करतोयस? मी बघते ना ते कसं करायचं ते. तू याचा विचार कर ना. हे बघ, जर सासूबाई बाबांसमोर रेखा बनून गेल्या तर बाबांचं सासूबाईंबद्दलचं प्रेम परत जिवंत होईल. ते त्यांचे रोमॅन्स करण्यात बिझी होतील, फिरायला जातील, तासन तास आपापल्यात गप्पा मारत बसतील. झालं तुझं स्वप्नरंजन करून झालं. इतक्या वर्षात हे सगळं शक्य झालं नाहीये, आत्ताच कसं होणार? तू पॉझिटिव्ह राहा ना, थिंक पॉझिटिव्ह. असं काय करतोस? बरं ठीक आहे, हा विचार कर. जर ते एकमेकातच बिझी झाले तर आपण रोमॅन्स करत असताना सासूबाई आपल्या दरवाजावर ठोठवत येणार नाही डिस्टर्ब करायला, किंवा खिडकीतून अशा उगवून आपल्या रोमॅन्स मध्ये डिस्टर्ब नाही करणार. आता पटतंय का? अगं नुसतं पटत नाहीये, हुरूप वाढतोय माझा. बरोबर आहे. रोमॅन्सचा विषयला की लगेच हुरूप वाढतो तुझा. बरं, हे सगळं करण्यासाठी सासूबाईंचं रेखा बनणं हे खूप गरजेचं आहे. पण अंकू, आईला रेखा बनवायचं म्हणजे नक्की काय करायचं ग? सगळ्यात आधी त्यांना कन्व्हिन्स करायचं. नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स करूच नका. मला रेखा बिखा काही व्हायचं नाहीये. अरे सासूबाई, रेखा बनायची संधी आयुष्यात एकदाच मिळते. ती संधी गमावू नका. काही नको मला, मुळात ही संधीच नको. ओ आता माझ्या लक्षात आलं. काय? तुला माझी गंमत करायची आणि मजा बघायची ना? नाही नाही, तू इतकी कन्व्हिन्स करते मी, त्याचा अर्थ तोच आहे. नाही अगं आई, गंमत वगैरे बघायची असती तर मी सामील झालो असतो का यात? विचार कर ना, मी का सामील झालो असतो? का नाही होऊ शकत? तू तिने आधीच तिच्या पत्राला बांधून ठेवलंय तुला, त्यामुळे माझी गंमत बघायला ती तुला सामील करून घेऊच शकते आणि तू होऊच शकतो. सासूबाई बरं ठीक आहे, मला जर तुमची गंमत करायची असती तर मी दुसरी काहीतरी शक्कल लढवली असती ना. तुम्हाला रेखा बनवायचं का ठरवलं असतं सांगा मला? तेही आहेच म्हणा. नाही नाही नाही, पण मला रेखा बनवायचं आणि मग माझ्यावर फिदी फिदी हसत बसायचं, बरोबर की नाही? ते काय मी एरवी पण असू शकते. नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, पॉइंट हा आहे की मी तुम्हाला रेखा बनवायचे कष्ट का घेतले असते. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तुला रोज फिदी फिदी हसताय अशी दिसते का मी? हा, अशी दिसते मी? पिलू बघितलं तुझी बायको कशी बोलते मला? अगं आई तसं काहीच नाही, आम्ही गंमत वगैरे काहीच करत नाहीये ग. हे बघ, आम्हाला ना फक्त इतकं चेक करायचं की बाबांचं जेवढं रेखावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे का, बस. अच्छा, काय म्हणजे यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे चेक करायला सुद्धा मी रेखाच व्हायचं? कसं शक्य आहे? ती रेखा कुठे, मी कुठे? सासूबाई, हाच जो तुमचा अंडर कॉन्फिडन्स आहे ना, तो आपण काढून टाकायला हवा. बघा बघा, तुमचं आयुष्य बदलेल. बाबा तुमच्याशी अगदी प्रेमाने वागतील. ठीक आहे, समजा मी रेखा झाली आणि हे घर सोडून निघून गेले तर मी काय करायचं? हा, मी कोणाकडे बघायचं? हे बघा सासूबाई, असं काही होणार नाहीये. तुम्ही अजूनही स्वतःवर डाऊट घेताय. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला रेखा बनवायची जबाबदारी माझी. पण समजा काही गडबड झाली तर माझी जबाबदारी कोण घेणार? मी घेणार ना जबाबदारी. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन बघा, समजा गडबड झालीच तर तुम्हाला आयुष्यभर एकाही कामाला हात लावू देणार नाही मी. तुम्ही 2दा सांगितलं तर 2दा भांडी घासील, 4दा सांगितलं तर 4दा केर फरशी सुद्धा करेन. मग तर झालं. हा, म्हणजे जसं तू आता मला सांगतेस तसं जर का तू करणार असशील तर मला चालेल. तर मी रेखा बनायला तयार आहे. चालेल चालेल, म्हणजे आयुष्यभर जर मला हे असं सुख मिळणार असेल ना तर मी सगळं करायला तयार आहे. चला चला चला, तयारी करूया. चला 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 चला. प्रॅक्टिस करा चांगली. हो हो, फायनली आई तयार झालीये. पण अंकू,
आता आईला रेखा करायचं म्हणजे नक्की काय करायचं ग? सगळ्यात आधी बाबांना घराबाहेर घालवायचं. हा? थोडा वेळ ते घरात असताना सासूबाईंना रेखा नाही करू शकत ना. अरे यार पण आता बाबांना घराबाहेर कसं घालवणार? हा? एकच आयडिया आहे, रौनक. रौनक. ऐक ना रॉनी, मला ना तुझी जरा मदत हवी होती. तुला माझी मदत हवी असल्याशिवाय तुला माझी कशी आठवण येईल? नाही म्हणजे काय ना रॉनी, ऐक, फ्रेश हो आता, फ्रेश हो, डोळे सोडू नको. ऐक, आपल्याला सासूबाईंना रेखा बनवायचंय. यस, इंटरेस्टिंग. रेखा बनवायचंय. पण आईच्या प्लास्टिक सर्जरीचा खर्च खूप येईल यार. नाही ठीक आहे, आपण खर्च जरी केला तरी आईच्या वजनाचं काय करायचं? ते कसं कमी होणार? अरे बापरे, तो तर 100 वर्षात न सुटणारा प्रश्न आहे. पण आपल्याला त्यांना तसं रेखा नाही करायचंय. मग कसं रेखा करायचंय? नाही म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काही 2 रेखा नाही आहेत, एकच रेखा आहे. रॉनी, आपल्याला आईला बाबांची रेखा बनवायचंय बस. मग कठीण आहे. म्हणजे का कठीण आहे? बाबांची फार फार तर सुरेखा नावाची मैत्रीण होऊ शकते, रेखा विका नाही. एक मिनिट. या स्टेटमेंट मध्ये तू नक्की कोणाचा इन्सल्ट करतोयस? आईचा की बाबांचा? ऑब्व्हियसली दोघांना. तू काय बघून याच्याशी लग्न केलंस ग? साधी गोष्ट कळत नाही तुला? जाऊ दे रे, आता झालेल्या चुकांचा किती पश्चाताप करायचा. अंकू काय बोलतेस तू? हा, मी म्हणजे तू केलेली चूक आहे का? No, baby. अंकू तू इन्सल्ट करतेस हा माझा? कळतंय ना तुला? तुझं काय रे? हे बघ, मी ना मोठा भाऊ आहे तुझा, त्यामुळे मी जे सांगतो ते शांतपणे ऐकायचं, कळलं ना? हे असं जर मला बोलणार असशील ना तू, तर मला काही एक इंटरेस्ट नाही तुमची मदत करण्यात. थांबा रॉनी, ऐक, फक्त तूच मदत करू शकतोस. हे बघ, सासूबाईंना रेखा व्हा असं कन्व्हिन्स करण्यात ऑलरेडी खूप वेळ गेलाय. आता त्यांचा मूड असेपर्यंत त्यांना पटकन रेखा करावंच लागेल. पण कसं शक्य आहे? हे बघ, तनू आणि मी सासूबाईंना रेखा बनवतो, तू फक्त बाबांना घेऊन घराबाहेर कुठेतरी जा बस. बाबांनी आईला रेखा बनलेलं बघून बाबा तसंही घर सोडून जातील. आपल्याला वेगळी नाही मेहनत करावी लागणार. रॉनी, अरे काय झालंय तुला आज? यार इतर वेळी तर असा लगेच कन्व्हिन्स होतो तू. आज काय प्रॉब्लेम काय तुझा? दिलकिश मखीजा माझी मैत्रीण आहे. तिने मला सजेशन दिलं कि तू है ना जल्दी कन्विंस हो जाता है. नहीं मतलब 1 मिनट तक के लिए सामने वाले की बात सुना कर, मतलब तेरी वैल्यू बनी रहेगी. अब समझ में आई ना मेरी वैल्यू? 1 मिनट पण झाला. बोलो क्या प्लान है? आहा बंडा, काय संध्याकाळी नाही, अशा संध्याकाळी ना कुठेतरी फिरायला जावं असं वाटतं रे मला. पण ह्या माणसाला फोन डोकं वर काढायला वेळ मिळेल तर फिरायला जाणार ना आम्ही. काय मंत्री? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं सरकार. फिरायला तर जायलाच पाहिजे माणसं. अहो, इतके दूर कुठे चाललात? अरे तो देऊळ वरती आहे माणसाचं. अहो, त्या माणसाला बाबा, काय? बाबा, अहो आई टोमणा मारते तुम्हाला कळत नाहीये का? नाही, सगळं कळतंय. कान बरोबर त्यांचे उघडे असतात, पण मुद्दाम दुर्लक्ष करायचं असतं. काही नाही बंडा, चल आपणच जाऊया देवळात. त्यांच्यामध्ये देवळात चल, फिरायला जाऊया. चल. आई नको तुम्ही जा, मला खूप टेन्शन आहे आज. मला पण टेन्शन आहे. तुला कसलं टेन्शन आलंय? बाबा ऐका ना, माझी मैत्रीण आहे लिट्टी पत्रा नावाची. तिचे बाबा तिला आसामला घेऊन चालले, तिचं लग्न लावणार आहेत. लिट्टी चोखाचं? लिट्टी पात्राचं लग्न लावतायत. मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? तिचे वडील त्यांच्या लग्नाचा खर्च मागतात का तुझ्याकडे? काय माणूस आहे, लेक इतका टेन्शन मध्ये आणि तुम्ही त्याची गंमत करताय? नाहीतर काय? बाबा हो, तुम्ही असं वागाल असं कधीच वाटलं नव्हतं मला. बरं रे, मलाही वाटलं नव्हतं. अरे गंमत करतात माझ्या लेकाची गंमत. ए रवण्या, तुझी ती लिट्टी चोखाची कोण आहे? लिट्टी पात्रा. हा तेच ते. त्या पात्राला तिचे वडील आसामला नेत आहेत, हा तुझा प्रॉब्लेम आहे का? ते तिचं लग्न लावतायत, हा तुझा प्रॉब्लेम आहे? तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावतायत, हा प्रॉब्लेम आहे. बाबा तुम्ही तिच्या बाबांना समजवायला चला ना. मी काय समजावू त्यांना की तिला आसामला घेऊन जाऊ नका? नाही रे बाबा, आणि ते माझं ऐकतील का? ऐकतील बाबा. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. तुम्ही त्यांना समजवलंत ना तर ते ऐकतील. नाही, या समजवण्याच्या बाबतीत ना माझं रेकॉर्ड जाम खराब आहे. काय?
अरे उभ्या आयुष्यात मी आपल्या सरकारांना नाही समजावू शकलेलो तर तुझ्या मैत्रिणीच्या वडिलांना शक्यच नाही. बहुत दूर की बात है. बाबा दूर की बात नाहीये बाबा, तुम्ही समजावू शकाल मला गॅरंटी आहे. मी तुझ्या मैत्रिणीच्या भानगडीत का पडू? अहो असं काय करताय? आपला लेक कधी नवचं मदत मागतो तुमच्याकडे तर करा की असं काय करताय? हे बघा वडीलकीच्या नात्याने तुम्ही जर बोललात ना तर तिचे वडील समजतील काय म्हणायचं तुम्हाला ते. पोरासोरांचं ऐकणार आहेत का? आणि ते पण तुझ्यासारखेच निघाले तर नको. कमी बोला बस. हा पण जाओ आपल्या लेकाला मदत करा. जाओ जा. हा लेकाला मदत बाबा तुम्ही तिच्या वडिलांना नाही समजावू शकत असं वाटतंय ना, मग तिच्या आईला समजावा. आईला समजवायचंय मग हरकत नाही. चल. काय माणूस आहे. बघितलं आईला समजायचं म्हणलं लगेच पळाले. नाही फक्त आईला समजवायचं म्हणून नाही पळालेत ते. तुम्ही रेखा झाला नाहीत ना म्हणून पळालेत. तुम्ही एकदा रेखा होऊन तर बघा मग काय बिशात त्यांची. हा अगं मी रेखा व्हायचं म्हणजे काय व्हायचं? सगळ्यात आधी मला सगळ्या तुमच्या साड्या द्या. एक काही साडी मिळणार नाही तुला. एक काही साडी मिळणार नाही. आता आलं म्हणजे लक्षात काय डावे तुझा ते. हिच्या साड्यांचे मी पडदे आणि अभ्रे शिवले ना म्हणून ती बदला घेते माझ्या साड्या घेऊन. बघितलंस ना पिल्लू तुझ्या लाडक्या बायकोनी केवढा मोठा डाव रचलाय माझ्या साड्या हव्यात म्हणून. नाही सासूबाई मला पडदे पण नाही करायचे आणि आभरे पण नाही करायचे. मग काय करायचंय? चिलमन. ही नको. हा ही चालेल आणि ही चालेल. येस नाईस मस्त. अंकू यार, अंकू अगं काय करणार काय तुझ्या साड्यांचं? सांगणार धीर धरा सांगणार. हे बघ तू जोपर्यंत सांगत नाहीस ना माझ्या साड्यांचं काय करणार तोपर्यंत मी देणार नाही. हा सासूबाई तुमचा जीव अजून साड्यांमध्येच अडकलाय का? म्हणजे तुम्ही रेखा बनण्यावर फोकस करा ना. ठीक आहे इमॅजिन करा. ओके जस्ट इमॅजिन की तुम्ही रेखा सारख्या अशा सुंदर तयार झालाय. तुम्ही रेखा आणि बाबा अमित. बाबा तुमच्याकडे असे एकटक बघतायत. एक तर काय ओझर तर बघितलं तरी खूप आहे. ते सगळं जाऊ दे. मला आधी कळलं पाहिजे की माझ्या ह्या सगळ्या साड्यांचं तू काय करणार. तोपर्यंत तुम्ही मिळणार नाही तुला या साड्या. आधी सांगू. साड्याच करतायत. सासूबाई मी सांगणार आहे तुम्हाला काय करणार आहे साड्यांचं ते. तनु हे घे साड्या घे आणि बाहेर जा. अगं पण काय करू का या साड्यांचं? काय अरे माहोल बनव माहोल. काय मग बाबा कसा वाटला माहोल? माहोल बघायला आलोय पण इथे तुझ्या मैत्रिणीची आई येईल तेव्हा माहोल जमेल. म्हणजे त्या कधी येणार आहेत? बाबा येतील हो. त्याआधी तुम्ही काय खाणार ते सांगा. आपण खायला आलोय का इथे आणि त्यांना येऊ दे ना. मग त्यांच्या आवडीच काहीतरी मागूया. मग त्यांना पटवायला सोपं जाईल. त्यांना कन्व्हिन्स करायला सोपं जाईल ना. नाही नको आधी मी ऑर्डर करतो खाऊन घेऊया आपण. दादा एक सँडविच द्या ग्रिल सँडविच. हा बाबा तुमचं सँडविच येईल. पण मी काय म्हणतो ते लिट्टी पत्राच्या आईशी तुम्ही जरा सांभाळून बोला. कारण तिची आईच एक आशा आहे आपल्याकडे. हे म्हणजे तिची आई कन्व्हिन्स झाली ना की मग ती तिच्या बाबांना कन्व्हिन्स करेल. म्हणजे मग सोपं होऊन जाईल ना. त्यामुळे तुम्ही काय बोलणार आहात ते जरा ठरवून ठेवा. तोपर्यंत मी माझ्या 2 मैत्रिणींना फोन करून येतो. महत्वाचं आहे ना बाबा म्हणून. हा आलोच फार वेळ नाही लागणार. लंपट मुलगा जन्माला घातलाय मी. अंकू अगं दार तर उघड. अंकू अगं काम आहे मला तुझ्या बरोबर. अंकू काय अंगावर काय ती तशी. मला सांग तू ते काहीतरी माहोल वगैरे कर असं म्हणाली पण नक्की काय करायचं नाही कळलंय मला. और सगळं एक्सप्लेन करायला लागतं. बघ आता काय कर इकडे अशा साड्या लाव. इकडे अशी छान साडी लाव. अशी मस्त अशी झालर लाव. म्हणजे असं कसं त्या रेखा झाल्या ना की असं छान सगळं व्यवस्थित करता येईल. असं सगळीकडे छान कर. एक मिनिट म्हणजे इकडे अशी 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 साडी लाव. इकडे अशी 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 साडी लाव आणि मी इकडे असं मग असं वगैरे झालं तर काही नाही. म्हणजे असं सगळं सामान पडलं वगैरे तर ते कसं स्टिक करणार आहे. असं नाही करायचं. व्यवस्थित सगळीकडे छान लाव. अशी लाव. हा कलर लाव किंवा मग हा कलर लाव. व्यवस्थित कर. अच्छा म्हणजे असं कॉम्बिनेशन कळलं तर नक्की काय करायचंय. आता मला डिस्टर्ब करू नकोस. मला सासूबाईंना रेखा बनवायचंय. इट्स अ बिग टास्क. ओके बाय. या दोघींच्या मध्ये ना नेहमी मीच फसतो. चला सासूबाई डोळे बंद करा. कशाला म्हणजे काय आपल्याला मेकअप करायचा आहे ना. मग त्याचे डोळे कशाला बंद करायला पाहिजे. नाही मला माहिती आहे तू काहीतरी घोळ घालणार आहेस ते. अहो हा सगळा माझाच प्लॅन आहे ना. मी का घालीन घोळ.
पण डोळे बंद केल्यावर तू काय करणार आहेस? मी लपणार आणि मग तुम्ही 10, 20, 30 असं मोजायचं आणि घरभर मला शोधायचं. चालेल. काय चालेल काय सासूबाई? अहो काय बोलताय तुम्ही? एकच गोष्ट किती वेळा सांगायची? बरं ठीक आहे, मी डोळे बंद करते, पण एक सांगते हा, ती गोष्ट लक्षात ठेव. मी डोळे बंद केल्यानंतर रेखा बनवायच्या नादात तू जर का मला हिडिंबा करून टाकलंस ना, तर माझ्यासारखी वाईट सासू दुसरी कोणी नसेल जगात. नाही, आतापर्यंत मी फक्त तुला तोंडाने त्रास देते, पण जर असं काही केलंस तर साम दाम दंड भेद सगळं वापरून तुला त्रास देईन, लक्षात ठेव. सासूबाई असं काहीही होणार नाहीये, कळलं ना? आणि उलट जेव्हा तुम्ही डोळे उघडाल ना, तेव्हा तुमची इच्छा नसूनही तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल. माझी इच्छा का नसेल स्वतःच्या प्रेमात पडायची? तू मला असं का बोलतेस ग सारखं सारखं? अहो काय बोलताय तुम्ही? मी एवढंच म्हणते की खूप वेळ कमी आहे आपल्याकडे आणि तुम्ही टाइमपास करताय. चला लवकर डोळे बंद करा. चष्मा काढा आधी, चष्मा काढा. हे काय तू जे सांगितलंस ते करायला आधी त्यांना येऊ तर दे ना. बाबा तुम्ही चिडू नका. तुम्ही काय खाणार? गधड्या, तू दर अर्ध्या तासाने जातोस येतोस आणि मला काय खाणार असं विचारतोस. इथे हॉटेलमध्ये खायला आलोय का आपण? बाबा हळू काय बघताय? खा. सगळे सॉरी हा. हे बघ हे बघ हे बघ. अहो तसं नाहीये, आपण बराच वेळ बसलो आणि काही ऑर्डर नाही केलं तर बरोबर नाही ना वाटत, म्हणून मी तसं म्हणालो. तू काही म्हणूच नकोस. हॉटेलमध्ये आल्यापासून आपण फक्त खातोय खातोय खातोय. तुम्ही बोर होताय का बाबा? नाही म्हणजे तुमच्या वागण्यावरून तसं वाटतंय. तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला जे आवडते ते करा. गेम खेळा, गेम. हे गेम मधले ना सगळे लाईफ पण संपले माझे, खेळून 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 खेळून. ते आल्यापासून फक्त हेच करतोय, आयदर खातोय नाही तर खेळतोय. तू फक्त एवढंच मला सांगतोय, ते येतात ते येतात ते येतात, ते अजून आलेलेच नाहीयेत. आणि सतत सांगतोयस प्रिपरेशन करा प्रिपरेशन करा. अरे एवढं प्रिपरेशन गधड्या मी माझ्या बँकेच्या एक्झामला पण नव्हतं केलेलं. ते येणार आहेत का नाहीत? बाबा तुम्हाला त्यांना भेटायची फारच घाई लागलेली दिसते. हॉटेलमध्ये थोडं ना मी तुला, मला काही घाई झालेली नाहीये, त्यांना यायला उशीर झालाय. हा काय झालं माहिती का बाबा, ते लिट्टीपत्राच्या घरातला जो कुत्रा आहे ना, तो केळीच्या सालावरनं घसरून पडला. होय मी खरं सांगतोय, मी त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं अर्जंट, त्यामुळे त्यांना थोडा उशीर होतोय. पण ते ऑन द वे खरंच. म्हणजे रे गेल्या 2 तासापासून तुम्हाला हेच सांगतोयस. मला तर त्यांच्याशी बोलायचा काही उत्साह राहिलेला नाही. मी जातोय. नाही बाबा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं प्लीज प्लीज. मी त्यांना विचारतो ना की किती वेळ लागणार आहे. मी त्यांना विचारतो, प्लीज 2 मिनिटं द्या. हा हॅलो हॅलो वहिनी, अगं काय चाललंय? बघ, एक अर्धा पाऊण तास अजून फक्त बाबांना थोपवून धर, कळलं? अर्धा तास? अगं बाबा चिडलेत. मी नाही. अरे काही कर पण त्यांना थांबव. अर्धा तास, फक्त अर्धा तास. हे बघ आता माझ्याने होणं शक्य नाहीये. बाबा काही करतील. ठीक आहे मी तरी प्रयत्न करतो. हा चल बाय बाय. अरे बाबा कुठे गेले? हे माझे बाबा कुठे गेले? शपथ. सॉरी बाबा गेले. वहिनी हे आईस का अजून? हा हॅलो हे वहिनी बाबा गेले म्हणजे तसे नाही गेले. बाबा इथून गेले. निघाले. बाबा प्लीज थांबा ना थोडा वेळ. किती वेळ थांबायचंय? एवढा वेळ मी तुझ्या आईची सुद्धा वाट नव्हती बघितली. इंतजार तो प्यार का किया जाता है, तो बीवी का बस वेट करते. रोन्या काही बोलू नकोस हा. तू मला इथे कशासाठी घेऊन आलायस? तुझ्या मैत्रिणीच्या आईला पटवायला का त्यांना समजवायला? हो बाबा काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? नाही म्हणजे आपल्या घरातलं माझ्यासाठी तुम्ही आणि आईचं टॉम अँड जेरीची लव्ह स्टोरीच माझ्यासाठी अशी. तू मला बोलण्यात गुंतवू नको. मी चाललोय. हो बाबा 2 मिनिटं थांबा ना प्लीज. आता येईल लिट्टी पत्रा. थोडा वेळ थांबा. रॉनी आधी ही लिट्टी. हे हाय लिट्टी पात्रा. हाँ लिट्टी पात्रा नहीं पंजाबी का बोलते? तिची आई पंजाबी है. हाँ माजी पंजाबी है ना. कितना वेट करवाया मेरे पापा को. वेट? सॉरी अंकल जी, वो मेरी वजह से आपको इतना रुकना पड़ गया ना. वो एक काम आ गया था. कैसा काम? वो तुम्हारा कुत्ता किली के साल से घसर गया, इसमें तुम्हारा क्या काम है?
कुत्ता केले के साल से घस रहा। रॉनी, अरे तुमने ही तो मुझे बताया था कि तुम्हारा कुत्ता केली के छिलके के ऊपर से गिर गया। तुम भूल गई? टॉमी, उसे क्या हो गया? तुम्हें किसने बताया? एक मिनट, मम्मी को कॉल करने दो। ये रौनक, अरे हिला तर काहीच माहित नाहीये. तेच ना, हिला काहीच माहित नाहीये. अरे तूच मला म्हणालास ना की त्या लिट्टीचा कुत्रा केलीच्या सालावर घसरला म्हणून. तुझे मी असं कुठे म्हणालो? मी म्हणालो तिच्या घरातला कुत्रा केळीच्या सालावरनं घसरून पडला आणि त्याला डॉक्टरकडे नेलं. अरे मग तेच झालं ना. तेच कसं होईल बाबा? मी असं थोडी म्हणालो की लिट्टी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. घरातलं कोणीतरी घेऊन गेलं असेल ना, म्हणजे तिची आई घेऊन गेली असेल. तेच तेच तिची आई कधी येणार आहे तिथे? आत्ताही आलेली नाहीये. बाबा, त्यांच्या वाटेकडे डोळे लावू ना तुम्ही. खोबाड फोडी ना रौनक. दुसऱ्या बाईच्या नावाने बापाला शिरवायला लाज नाही वाटत? गंमत केली बाबा. गंमत ना, गंमत करणं बंद करा. त्या तुझ्या किती पात्राला विचार आई कुठे आहे. हा, ती येते की नाही आता? आम्ही चाललो. नहीं विचारतो. किटी, वो बताओ मेरे पापा को कि तुम्हारे साथ घर में क्या क्या हो रहा है. तुम्हारे पापा तुम्हें आसाम ले जाना चाहते हैं. तुम्हारे बॉयफ्रेंड को छोड़कर दूसरे के साथ तुम्हारी शादी करवाना चाहते हैं. बताओ मेरे पापा को. सगळं तूच सांगतोस तिला, ती काहीच बोलत नाहीये. ए किटी का शिट्टी, बताओ ना क्या हुआ है. वो अंकल जी, वो क्या बताऊँ आपको? वो ना, वो मेरे साथ वो जो रॉनी बोला ना, बिल्कुल वही सब हुआ है अंकल जी. आप प्लीज मेरे पापा को समझाओगे? पापा? अरे तुम्हारी मम्मी को समझाना था ना. मम्मी? हाँ, मम्मी को समझाना था, पर वो मम्मी किसी काम के वजह से बाहर गई है ना. बताया था तुमने मुझे. मैंने बताया? तुमने बताया. हाँ अंकल जी, मैंने तो बताया था. मैंने बताया था मम्मी को. हे सिमरन, सिमरन. डांजल, सिमरन, अरे लिट्टी आहे ना ही. लिट्टी? हा, अरे हिचा एक बॉयफ्रेंड आहे. तिचे आई वडील त्याच्याशी लग्न लावून द्यायला तयार नाहीयेत, म्हणून तिच्या आईला समजावायला मी इथे आलोय. हे सिमरन, व्हॉट मॅन? आव तुझं बॉयफ्रेंड असं आहे ना, मग दुसरं कोण? तू माका डबल गेम खेळता तू माझ्या अंगात? नहीं डांजल, ऐसी कोई गल नहीं है यार. एक बार सुन तो ले मेरी बात. ये कैसे कुछ नहीं है. अगं पण मला तर सांगितलंस ना की लिट्टी का किट्टी का शिट्टी आहेस म्हणून. अंकल जी, इस रॉनी ने बताया था मुझे ये सब करने के लिए. मेरा नाम लिट्टी विट्टी नहीं है, मैं सिमरन हूँ. सॉरी अंकल जी. हे सिमरन, व्हॉट मॅन? तू माका डिश करता अंकल अंका सॉरी म्हणता. ब्रेकअप. डांजल, लिट्टी एक बार सुन लेना. दुसऱ्या मुलीला लिट्टीच्या नावाने खपवायला बघतोस तू. पण तू तू तिच्या आईची आणि तिची वाट बघत बस. मी निघाल. बाबा थोडा वेळ थांबा ना. बाबा थांबा ना. बाबा थांबा ना. चला ना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलूया ना. आधीच खूप वेळ तात्काळलोय. त्यांना सांग की उद्या भेटू. बाबा असं नका ना करू. बाबा अहो ऐका ना. ए रौनक. हाँ, ये रौनक कैसी? ए आपलं घर नाहीये बाबा. आपलंच घर आहे. एन्जॉय. एन्जॉय काय रे? न जाइए इस तरह रूठ कर कि कैसे नींद ले रात भर. रूठे जो चांद अमावस का, क्या बीते चांदनी पर. काय आहे सगळं? कोण आहे? नाही होय, माझ्यासाठी नाहीये होय. चुकलंय सगळं. मी 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 जातो ना. आइए हुजूर, आइए. कुठे कुठे यायचंय? आइए हुजूर. हुजूर नहीं हूँ मैं. आइए, हमारे दरबार में आइए. हाँ, मी नाही हुजूर हो. सोडा ना. आइए. हे काय आहे सगळं? बैठिए. नाही.
अंकू अंकू गाणं बंद झालं, आता काय करायचं? दादा वायर निघाली असेल, मी बघून येतो. अरे ते सगळं जोडेपर्यंत आईची अवस्था बघ काय झालं, त्याला खूप वेळ लागेल. आता काय करायचं, पटकन जातो मी. माना कि दोस्तों को नहीं, दोस्तों को नहीं, माना कि दोस्तों को नहीं, दोस्ती का ख्वास, लेकिन ये क्या के गैर का, लेकिन ये क्या के गैर का एहसान लीजिए. बात करा. काय चाललंय सगळं? कोणी ठरवलंय? हा थिल्लरपणा का? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. बंद करा हे सगळं. अहो अहो बाबा काय झालं हे सगळं? का गेले बाबा? एकदम चांगले रमले तर होते. तेच म्हणते ना मी, चांगले रमले होते ते माझ्यात. तू गाणं बंद पाडलंस ना म्हणून हे सगळं झालं. मी मुद्दाम नाही बंद पाडलं सासूबाई. इनफॅक्ट बंद पडल्यावर मी गायला लागले ना. आणि तेच ना, मैफिलीचा सूर हरवला तसे तेही हरवले. रसभंग झाला सगळ्या मैफिलीचा. ऑलमोस्ट मी अमित पर्यंत आणलं होतं त्यांना. आणि सासूबाई खरंच काय भारी नाचला तो तुम्ही. नाही म्हणजे इतर वेळी तुम्हाला नाच करायची हौस आहेच आहे, पण नाही खरंच फार मस्त नाचलात. काय बाबा? कशाला नको तो विषय काढत बसे, जातं गप्पच ना. लोणचं घ्या चला. आई अगं नको तो विषय का काढतेस? म्हणजे अगं तू खरंच खूप कमाल दिसत होतीस. काय बाबा, तुम्हाला कसं वाटलं हो? बाबा अहो तुम्ही काहीच बोलत का नाही आहात? अहो आई खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि तुम्ही खुश व्हावं म्हणून इतका सगळा प्रयत्न केलाय तिने, आणि तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाही आहात. माझं जेवण झालंय, तुम्ही ओरका. बाबा अहो बाबा बाबा अहो अहो ऐका ना. बघितलंस ना सुनबाई, त्यांना खूप लागलंय का मनाला? त्यांच्या मनातली रेखा मी पुसून तर नेणारे टाकली. नाही त्यांना खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. आई अगं तसं काही नाहीये. हे असं लार्जर दॅन लाईफ त्यांनी पहिल्यांदाच पाहिलंय, त्यामुळे थोडे बिथरले असतील. बरोबर ना दादा? हो होऊ शकतं. नाही ते रागवलेत माझ्यावर. नाहीतर ते असे म्हणालेच नसते ना की झालंय माझं तुमचं उरका म्हणून. जाऊ दे, मीच त्यांना तर सॉरी म्हणून येते. सुनबाई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे मला त्यांना सॉरी म्हणावं लागतंय. आणि तू म्हणाली होतीस ना काही घोळ झाला तर घरातली सगळी कामं मी करेन म्हणून. मग आता एकदा भांडी घासलीस ना, परत 4 वेळा भांडी तूच घास. मी काही करणार नाही. ओ गॉड, माझाच प्लॅन माझ्यावर उलटला की काय? अहो रागावलात का? स्वाभाविक आहे म्हणा. तुम्ही माझ्या रागवलात. सॉरी, माझं चुकलं. म्हणजे सुनबाई मला म्हणाली हो हे सगळं करायला. म्हणाली की तुमचं रेखावर इतकं प्रेम आहे
तर मी सुद्धा रेखा व्हायला हवं. म्हणजे तुम्ही जसं रेखावर प्रेम करता ना तसंच माझ्यावरही कराल. मी वावत गेले हो तिच्या बोलण्यात. मी नको होतं असं करायला. मी तुमच्या मनातली रेखा पुसून टाकली. सॉरी ना. तू माझ्या मनातली रेखाची इमेज कधीच पुसू शकत नाहीस. कारण तूच माझी रेखा आहेस. हो, खरं सांगतोय सरू, मी रेखाचे व्हिडिओ बघत बसतो, तिच्या फोटोशी बोलत बसतो. हे जे काय माझं प्रेम आहे ना तिच्यावर, ते एक फॅन म्हणून, तेवढंच किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे, जे मी व्यक्त नाही करू शकलो कधी आतापर्यंत. त्यामुळे पुन्हा एकदा मला प्रेमात पाडण्यासाठी तुला रेखा बनायची काहीच गरज नाही सर. तुला काहीच वेगळं करायची गरज नाहीये. मी ऑलरेडी तुझ्या प्रेमात आहे. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस सुरू. पुरे किती लाज व्हाल मला आता. सरू, वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की रेखासारखं मी तुला जपू नाही शकत. मी 5-5:30 उठायचो, लोकलनी जायचो कामाला, दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी यायचो, झोपून जायचो. पण दिवसभर मुलांचं सगळं तू सांभाळायचीस, माझ्या आईचं सगळं सांभाळायचीस. माझ्या आईला पटत नसताना सुद्धा 30 वर्ष नोकरी करून तू घर सांभाळलेस सुरू. आणि मी तुला कधी थँक्यू सुद्धा म्हणलो नाही. सरू, मी मगाशी जे ओरडलो ना ते मी तुझ्यावर ओरडतच नव्हतो, माझ्या स्वतःवरच ओरडत होतो. काय थिल्लरपणा चाललाय हा, मी स्वतःलाच समजावत होतो. सरू, आजवर तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्याबद्दल खरंच थँक्यू. कारण तूच माझी रेखा आहेस सुरू. खरंच की काय? तू कधी इथे आलीस? हे काय आत्ताच तुमचा रोमॅन्स चालू असताना? अगं तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अशी खिडकीतून एकदम टपकलीस ते. हा, असं बरोबर एका दुसऱ्याचं बोलणं चोरून चोरून ऐकणं. त्याला काय होतंय सासूबाई, तुम्ही पण करताच की. पण असो, आज ते महत्वाचंच नाही. तुम्हाला कळतंय का, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. किती वर्ष बाबांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, पण तेव्हा म्हणाले. आज बरोबर म्हणाले की नाही? मी म्हटलं होतं ना त्यांना आवडणार तुमची रेखा. ना ठीक आहे ठीक आहे, झालं ना तुझं समाधान. चल चल, जा आता जा. शिबाई, त्याला काय अर्थ आहे? मी एवढं सगळं केलं तुमच्यासाठी, साधं थँक्यू पण नाही म्हणणार? बरं बाई, थँक्यू. झालं, जा. मेन्शन नॉट सासूबाई. बाय. हॅव फन विथ युअर अमित. बाय. चल जा बाबा.